सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया नितीन हनुमते. मी आता दुसरी वर्गात माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटाळा आहे. भारतीय संविधान किंवा घटना ही प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्काचा आराखडा, शासकीय संस्थांच्या संरचना, कार्यपद्धती, शक्ती आणि कर्तव्य प्रस्थापित करते. सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देश तत्वे आणि कर्तव्याची स्थापना करते. संविधानानुसार भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो न्याय, समानता, स्वतंत्र आणि बुद्धिद्वारा चालना देण्याचा प्रयत्न करतो. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्य देखील दिले आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव एस सचिन बगाले. मी आता 3री वर्गात शिकतो. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपण सर्व एका विरोधाभासाच्या आयुष्यात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपण समानता, अनुभव, आर्थिक आणि सामाजिक बांधणीमध्ये प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करणार आहोत की नाही? आणखी किती काळ हे असे विषमतेचे आयुष्य जगायचे? किती दिवस सामाजिक आर्थिक विषमता सुरू ठेवणार आहोत? हे असे सुरू राहिले तर राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल. असमानतेचे बळी ठरलेले लोक मान्यतेने बनवलेली संविधानिक आणि लोकशाही प्रणित व्यवस्था उखडून टाकतील. मला ठामपणे वाटते की ही घटना अतिशय उत्तम ठरते जर ती तितकीच लवचिक असेल आणि शांततेत तसेच युद्धप्रसंगात देशाला एकसंघ ठेवेल. खरंच मला असे वाटते, परंतु जर काही अनुचित किंवा चुकीचे घडले तर घटना चुकीची आहे असे नसून घटना करणारे द्रष्ट आणि कलकारक असतील. खऱ्या अर्थाने जगामध्ये भारत हा कुठला देश नाहीच आहे. अजून खऱ्या अर्थाने देश घडायचा आहे असे मी मानतो. आपण एक राष्ट्र आहोत असे मानणे म्हणजे निव्वळ भ्रम आहे. हजारो प्रकारच्या जातींमध्ये विभागलेला एक समाज, एक राष्ट्र, एक देश कसा काय होऊ शकतो? लवकरच आपल्याला कळून येईल की जगाच्या सामाजिक आणि मानसिक तत्व प्रणालीवर आपण देश या संज्ञेत बसत नाही. स्वातंत्र्य ही बाब आनंद होणारी आहे, यात वाद नाही. परंतु हे स्वातंत्र्य आपल्यावर भल्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा टाकतो. या स्वातंत्र्यामुळे आता काही चूक झाली की त्याचे खापर आपण ब्रिटिश सरकारवर फोडू शकत नाही. यानंतर काही चुकीचे घडले त्यासाठी सर्वस्व आपणच जबाबदार असणार आहोत. जेव्हा आम्ही राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत तेव्हा हे सुद्धा अपेक्षित आहे की आम्ही आपला आदर्श आर्थिक लोकशाही हात ठरविला पाहिजे. आम्हाला अपेक्षित नाही की आम्ही अशी यंत्रणा निर्माण करावी की लोकांनी फक्त यावे आणि सत्ता प्राप्त करावी. जे लोक सरकार बनविणार आहेत त्यांच्या पुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छितो. हा आदर्श आर्थिक लोकशाही हाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा आम्हाच गर्व आहे. भारतीय गणराज्य दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या अंकित करणे आहे. मी आता 3री वर्गात शिकत आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचा संविधान लागू झाले. हा दिवस आपल्या देशातील येतो. मला माझा देश अभिमान आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष भाषे, पूज्य गुरुजी आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या 69व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मला या भाषणाच्या स्पर्धेत सहभाग घेण्याची परवानगी दिल्याबद्दल व भाषणाच्या तयारीसाठी मला आपले मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मदत केल्यामुळे त्यांचे आभार मानायला आवडेल. आज मी फक्त प्रजासत्ताक दिनाबद्दलची माहिती देणार नाही तर आज मी आपल्या संविधानाचे महत्त्व
मूलभूत अधिकार आणि संविधानिक कर्तव्य यांच्याबद्दल बोलणार आहे. आज आपण भारताचा 69वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि मला हे सांगायला खूप वाईट वाटते की हजारो भारतीय नागरिक अजूनही भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरक ओळखत नाहीत. आपल्या या स्वातंत्र्याची मूलभूत हक्काची किंमत राहिली नाही का? हजारो या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. त्यांनी आपल्या कुटुंबाचे बलिदान दिले जेणेकरून भारताची पुढची पिढी स्वातंत्र्य देशात जन्म घेईल. माझ्या बरोबर म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. पानी ना हो तो नदियाँ किस काम की, पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काबिल ना हो तो जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काबिल ना हो तो जिंदगी किस काम की. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. जैसा कि हम सभी जानते हैं, आज 26 जनवरी और हम भी यहाँ हमारे भारत देश का 76वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं. सर्वांना गणतंत्र दिवसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था. तब से गणतंत्र दिवस मनाते हैं. हर रोज ना सही आज तो यह काम कर, हर रोज ना सही आज तो यह काम कर. जहाँ भी तिरंगा दिखे उसे सर झुका के सलाम कर, जहाँ भी तिरंगा दिखे उसे सर झुका के सलाम कर. धन्यवाद. या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्यांच्यासाठी नेहमी सतत शाळेवर लक्ष असणारे व आपला शाळा समितीचे अध्यक्ष माननीय संगम भैया पताळे यांनी या मुलांसाठी खाऊ म्हणून 100 रुपयाचा बहुमान दिलेला आहे. तसेच या ठिकाणी एक चिमुकले जे की शाळेत येण्याच्या अगोदर अंगणवाडीमध्ये असतात तेथीलही 1-2 मुलं त्यांचं मत व्यक्त करणार आहेत. तर या ठिकाणी अभय बरगाले इकडे वर घे, इकडे तू इकडे. माझे नाव आहे अभय भरत बरगाले आहे. माझे नाव अभय भरत बरगाले आहे. मी अंगणवाडीत शिकतो. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे. आज 26 जानेवारी आहे म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आहोत. आपल्या तिरंगात 3 रंग आहे म्हणजे आपल्या तिरंगात 3 रंग आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. केशरी शहराचा रंग, पांढरा शांतीचा रंग, हिरवा समृद्धीचा रंग. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर अंगणवाडी मधील सार्थक कोचरे हे 2 शब्द व्यक्त करेल. नमस्कार, माझं नाव आहे सार्थक निमराज बोत्रे. आदरणीय राष्ट्रीय पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज आपण सव्वीस जानेवारी साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशात नवं राज्य सुरू झाले म्हणून आपण हा राष्ट्रीय साजरा करीत आहोत. ओले बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.
सुरुवात तर लय भारी केला. हनुमंते मी अंगणवाडीत आहे. माझ्या गावाचं नाव कौसाळा, देवणी, जिल्हा नागपूर. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव अनन्या किशोर बोलते. आज 6 जानेवारी आहे. प्रजासत्ताक साजरा करीत आहोत. उद्या बोलून मी माझी 2 शब्द संपती. जय हिंद.